जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर भावांनो, इथून पुढे डेली व्हिडिओ ह्याच चॅनलवरती येतील. कारण तुम्ही आपल्या जुन्या चॅनलवरती बघितलं असेल तर स्ट्राईक पडल्यामुळे तो चॅनल थोडा दिवस बंद राहील. तर इथून पुढे डेली व्हिडिओ फुल कडकमध्ये व्हिडिओ ह्याच चॅनलवरती येतील. आणि ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भावांनो, कारण इथून पुढे डेली व्हिडिओ ह्याच चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती सुद्धा नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन पुढची सेट करून द्या, जेणेकरून मी जो पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ओके, तर भावना आशा आहे तुम्ही यासुद्धा चॅनलला मागच्या चॅनलला जसं प्रेम दिलं तसं यासुद्धा चॅनलला प्रेम देताल. तर खरंच तुम्ही नवीन असता चॅनलवरती सबस्क्राईब लगेच करा आणि सर्वांना असे शेअर करा. आपला नवीन चॅनल ओपन होतोय त्याच्यासाठी तुम्ही लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून द्या, जेणेकरून तुम्हाला तर माहीतच आहे पुढचा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. सर्व डेली व्हिडिओ येतच राहतील भावनो. तर ओके, तर भावनो आज आपण जराही वेळ न घालवता आपण जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आशा आहे तुम्ही खरंच सपोर्ट करा भावनो. आपण नवीन चॅनल खरंच ओपन करत आहोत. ओके, तर भावनो काय करायचं तुम्हाला, आपले अलाइट मोशन जे सिम्पली असेल ते सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे आहे. आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रीसेट मिळतील, बीट बुकमार्क आणि शेक इफेक्ट. तर दोन्ही लिंक आपल्या अलाइट मोशनवरती सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला, सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि असा फुल कडकमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी काय करायचं तुम्हाला, सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आहे. आणि आपला जो फोल्डर असेल तो सिम्पली इथून तुम्ही बघू शकता, आपला फोल्डर असेल तो सिम्पली ओपन करून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला जे तुमच्या इमेज ॲड करायचे असतील तर ते सिम्पली तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत एक एक करून. तर बघू शकता अशा प्रकारचा जो एक इमेज असेल तो ॲड करून घेतल्यानंतर ह्या प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे सिम्पली, आणि खालच्या 4 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो तुम्हाला कट करून द्यायचा आहे. आणि एखादा जर इमेज सेट नसेल तर तुम्हाला प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आहे. आणि थोडंसं अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे हे दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आणि ह्या ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो सिम्पली कट करून द्यायचा आहे. आणि तुमचा जो हा इमेज असेल तो सेट नसेल तर तुम्हाला ह्या कोपऱ्यात 3 डॉट दिसत असतील, त्या 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली 4 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो सेट होऊन जाईल. तर या स्टेपने तुम्हाला सर्व लास्टपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर भावना अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लास्टपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तुमचे. ओके, तर मित्रांनो सिम्पली बघू शकतो तुम्ही अशा प्रकारचे जे असतील इमेज ते तुमचे लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. आणि ह्या सर्व इमेजला आपल्याला थोडासा इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला हा 1 नंबरचा एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून ह्या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ह्या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला काय करायचं, कॉपी इफेक्ट करायचं आणि सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि आपली बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल आपण इमेज ॲड केलेली ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. आणि ती सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे. थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4 सेकंदावरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आणि 4 सेकंदावरती आल्यानंतर 4 सेकंदापासून तुम्हाला अशा प्रकारे जे असतील 6 सेकंदापर्यंत जे मध्ये इमेज दिसत असतील त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि ह्या 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो सिम्पली अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भाऊन अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला जो आहे हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. अशा आहे भाऊन तुम्हाला ह्यासुद्धा चॅनलला तुम्ही खरंच पहिल्या चॅनलला जसं सपोर्ट केला तसं तुम्ही या चॅनलला सुद्धा करचाल. खरंच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू बघितलंच असेल त्याच्याप्रमाणेच आपण अशा प्रकारे फुल कडक व्हिडिओ बनवणार आहे. तर ओके, तर अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो 6 सेकंदापर्यंत पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आणि दुसरा जो अशा प्रकारचा जो एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जायचं आहे. आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपली बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडी पुढे जायचं आहे. थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 6 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला
6 सेकंदावरती येऊन जायचं आणि 6 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला 2 मोठे इमेज दिसतील. त्या दोन्ही मोठ्या इमेजमधल्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर हे छोटे पण इमेज तुम्हाला सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही 7 सेकंदावरती आल्यानंतर 7 सेकंदाच्या पण पहिल्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरे सगळे सोडून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 9 सेकंदाच्या सुद्धा पहिल्याच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर अजून सुद्धा 11 सेकंदावरती सुद्धा त्या पहिल्याच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 13 सेकंदावरती सुद्धा त्या पहिल्याच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 15 सेकंदावरती लास्ट तुम्हाला हाच पहिल्याच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तिसऱ्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जाऊन सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि बॅक यायचं आहे तुम्हाला आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊनच जायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडी पुढे गेल्यानंतर आपण 6 सेकंदावरती 2 इमेज मोठे दिसत असतील त्या पहिल्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केला. आता दुसऱ्या इमेजला तुम्हाला त्या स्टेपने तुम्हाला इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मधले छोटे इमेज सोडायचे आहेत. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 8 सेकंदावरती दुसरा इमेज आपण सोडला होता मोठा, त्यासुद्धा मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 10 सेकंदावरती सुद्धा मोठा इमेज आपण एक सोडला होता, त्यासुद्धा मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही 12 सेकंदावरती गेल्यानंतर सुद्धा तेथे सुद्धा आपण एक मोठा इमेज सोडला होता, तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 14 सेकंदावरती, त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर लास्ट 16.1 सेकंदावरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली बॅक यायचं आहे. आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जाऊन सिम्पली ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती सिम्पली येऊन जायचं आहे. ओके, तर म्हणून अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ध्यानपूर्वक बघायचं आहे, जेणेकरून इथे तुम्हाला छोटे छोटे इमेज दिसत असतील त्या छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते तुम्ही ध्यानपूर्वकच बघायचे, तरच तुम्हाला समजणार आहे. इथे जी स्टेप करचाल तेथे तुम्ही पुढे गेल्यानंतर इथे सुद्धा 7 सेकंदावरती सुद्धा छोटे इमेज दिसत असतील, तेथे सुद्धा ही स्टेप करायची आहे. त्याच्यानंतर लास्टसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे जे जवळजवळ बुकमार्क दिसत असतील आणि त्यामध्ये आपण इमेज ॲड केली ती स्टेप तुम्हाला लास्टपर्यंत फॉलो करायची आहे. तर काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे दोन्ही बाजूला स्क्रोल करून जेणेकरून मोठे इमेज होतील. तर अशा प्रकारे पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये एक इमेज सोडायचा आहे आणि दुसऱ्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तिसऱ्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सलग 8 इमेज सोडायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8. तर अशा प्रकारे 8 इमेज सलग सोडल्यानंतर काय करायचं आहे, ती स्टेप तुम्हाला पहिल्यांदा जी स्टेप केली असेल ती स्टेप तुम्हाला फॉलो करायची. तर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा 8 इमेज सोडल्यानंतर आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर ही स्टेप तुम्हाला एक एक करून हा इफेक्ट फॉलो करायचा तुम्हाला. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला मध्ये एक इमेज सोडल्यानंतर दुसऱ्यासुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्हाला थोडे पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ही सायकल तुम्हाला चालवत राहायची आहे इथेपर्यंत. तर 4.9 सेकंदापर्यंत ही सायकल तुम्हाला चालवत राहायची आहे. तर अशा प्रकारे मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे जायचं आहे. थोडी पुढे गेल्यानंतर 7 सेकंदावरती तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे. पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. एवढंच की इथे थोडे इमेज दिसत असतील तर थोड्या इमेजला काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि पेस्ट करून दिल्यानंतर सलग तुम्हाला अशा प्रकारे 3 इमेज सोडायचा आहे. आणि मागे जास्त इमेज होते म्हणून आपण 8 इमेज सोडली होती. तर इथे काय करायचं, तुम्हाला 3च इमेज सोडायचा आहे आणि 3 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर भावना तुम्हाला समजलंच असेल अशा प्रकारची स्टेप तुम्हाला हा इफेक्ट आहे तो ह्या स्टेपने तुम्हाला फॉलो करायचा आहे. तर थोडे पुढे गेल्यानंतर 9 सेकंदावरती सुद्धा ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 11 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर 13 सेकंदावरती सुद्धा आणि तुम्हाला 14 सेकंदावरती सुद्धा आणि लास्टसुद्धा तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे. काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्या इमेजला हा इफेक्ट जो आहे तो सिम्पली अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि सलग तुम्हाला काय करायचं आहे, 3 इमेज सोडून द्यायचे. 3 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्यासुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. अशा प्रकारे चालणं तो सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला लास्टचा एक लोगो दिसतो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे
आणि सिम्पली बॅक येऊन आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊनच जायचं आहे. तर बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीलाच यायचं आहे आणि दोन्ही बाजूला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, मध्ये आपण एक इमेज सोडला होता, तर पहिल्या मधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडला होता, तिथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा. आता इथून पुढे लास्टपर्यंत आपण जेवढे इमेज सोडले होते त्या सर्व इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये आपण 8 सलग इमेज सोडले होते, त्यासुद्धा सलग 8 इमेजला सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडे पुढे गेल्यानंतर पण आपण थोडे इमेज सोडले होते. तर अशा प्रकारे 7 सेकंदावरती सुद्धा मध्ये आपण इमेज सोडले होते, मध्ये ते 3 सोडले होते. त्या तिन्हीसुद्धा इमेजला हा इफेक्ट एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर लास्टपर्यंत तुम्हाला जेवढे आपण मध्ये इमेज सोडले होते तेवढे लास्टपर्यंत तुम्हाला एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर इमेजवरती क्लिक करा, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा. अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला शेअर लगेच करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचू द्या आपला चॅनल, कारण आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. आणि तुम्हाला लोगो वगैरे काय ॲड करायचं असेल तर प्लस आयकॉनवर टॅप करून मीडियावरती जाऊन तुमचा फोल्डर ओपन करून सिम्पली तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला ह्या कोपऱ्याला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे.